हालेलुया हालेलुया। याईची साक्ष आहे 6 महिन्यापासून त्याचे दोन्ही पाय दुखायचे, तसे त्याचे दोन्ही हाताला गिंगणी सारखी यायची। त्या त्रासासाठी त्यांनी डॉक्टरांचे उपचार केले, पण त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही। तेव्हा गेल्या मंगळवारच्या दिवशी आई इथे केंद्रामध्ये आली आणि ब्रदरांना त्याची समस्या सांगितली। ब्रदरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून ती पूर्णपणे बऱ्या तिला काही त्रास होत नाही। म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईंची साक्ष आहे 1 महिन्यापासून या आईंच्या डोक्यामध्ये वाईट विचार यायचे, तसे त्याच्या डोक्यात चक्कर करायची आणि या आई म्हणते की ती रात्री झोपत असताना त्यांना असं वाटायचं की कोणीतरी त्यांना धक्का देत आहे। ह्या त्रासासाठी या आई मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये आली आणि तिची समस्या ब्रदरांना सांगितली। तिच्या समस्याकरिता ब्रदरांनी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईना प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही आई म्हणते की 2 आठवडे होऊन गेली, ती पूर्णपणे बरी म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 15 दिवसापासून या बहिणीच्या अंगावरती फोड आलेलं होतं। या त्रासासाठी या बहिणीने केंद्रातून दिलेल्या आशीर्वादित तेलपाण्याचा वापर केला। या तेलपाण्याच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही बहीण पूर्णपणे बरी, आता 1 आठवडा झाला, पूर्णपणे व्यवस्थित आहे, त्यांना काही त्रास होत नाही। तसेच या बहिणीची दुसरी साक्ष आहे 2 दिवसापासून या बहिणीच्या खूप पोटामध्ये दुखत होतं। या त्रासासाठी या बहिणीने आशीर्वादित तेलपाण्याचा वापर केला। या तेलपाण्याच्या द्वारे प्रभू येशूचा स्पर्श होऊन त्याच्या पोटदुखीचा त्रास देखील पूर्णपणे निघून गेला। आता ही बहीण पूर्णपणे बरी, तिला काही त्रास होत नाही म्हणून बहीण प्रभू येशूचे आभार मानते। पण आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे 1 वर्षापासून तिच्या पोटामध्ये दुखायचं, तसे तिचे पाय दुखायचे आणि डोकं दुखायचं, तसे डोक्यामध्ये वाईट विचार यायचे। त्या त्रासासाठी मी इकडे प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली, तशी ती घरी सुद्धा प्रार्थना करत राहिली, आशीर्वादित तेलपाण्याचा वापर करत राहिली। त्याच्याद्वारे त्यांना प्रभूचा स्पर्श झाला। आता ही बहीण म्हणते की 15 दिवस झाला ती पूर्णपणे बरे, तिला जराही त्रास झाला नाही म्हणून ती प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात अजून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे या बहिणीच्या 3 महिन्यापासून डाव्या हाताला गाठ आलेली होती आणि त्यामुळे या बहिणीला वजन उचलण्यासाठी किंवा हात खालतीवरती करायला खूप त्रास होत होता। या त्रासासाठी या बहिणीने विश्वासाने घरी प्रार्थना करून ती तेलपाण्याचा वापर करत होती, परंतु त्याच्याने त्यांना फरक जाणवला नाही। या त्रासासाठी बहिणी 2 महिन्या अगोदर इथे प्रार्थनेमध्ये ती हजर होती आणि शेवटला आशीर्वाद घेत असताना त्यांची समस्या सेवा करणाऱ्या ब्रदरांना सांगितली। या बहिणीसाठी सेवा करणाऱ्या ब्रदरांनी प्रार्थना केली। या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि 3 महिन्यापासून त्यांचा त्रास पूर्णपणे निघून गेला। तर बहीण 2 महिने झाले पूर्णपणे बरे आहे, त्यांना काही त्रास होत नाही आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या आईंची साक्ष आहे। या आई म्हणते की 3 महिने झाले त्यांचा पती घरात आणि बाहेर पण काही काम करत नव्हता। या त्रासासाठी आई मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये आली आणि तिची समस्या ब्रदरांना सांगितली। तिच्या समस्याकरिता ब्रदरांनी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या आईच्या पतीवर प्रभू येशूची दया झाली आणि या आई म्हणते की 2 महिने झाले आता तो व्यवस्थित घरी पण काम करतो, तसंच बाहेर पण काम करतो, म्हणून या आई प्रभू येशूचे आभार मानते। म्हणून आपण